Hi friends, it is Girish Kukreja. So today we'll be talking about a molecule that when it binds the enzyme, it shuts off the enzyme activity and that is called as the inhibitor, right? एखादा असा मॉलिक्यूल जो एन्झाईमला जेव्हा बाइंड होईल तेव्हा तो त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी टोटली स्टॉप करून टाकणार आहे, थांबवून टाकणार आहे. मग ते परमनंटली असेल किंवा टेम्पररी असेल हा विषय वेगळा. टुडे वी आर डिस्कसिंग ओनली अबाउट एनसीईआरटी. तो हम जो एनसीईआरटी में दिया है बस उसकी बात फिलहाल कर रहे हैं. तो ऐसा कोई मॉलिक्यूल जो एंजाइम के सरफेस को बाइंड करके उसकी एक्टिविटी बंद करता है, ऐसे मॉलिक्यूल को हम क्या बोलते हैं? इनहिबिटर, राइट? देर आर सर्टन मॉलिक्यूल्स विच मिमिक द स्ट्रक्चर ऑफ द सबस्ट्रेट. काही मॉलिक्यूल्स असे आहेत की जे कोणासारखे दिसतात तर सबस्ट्रेट. तर त्याच्यामुळे होतं असं की सम ऑफ युअर व्हॉट यू कॉल एज एन्झाइम्स दे गेट कन्फ्युज्ड. म्हणजे त्यांना असं कन्फ्युजन होतं की आता सबस्ट्रेटला बाइंड करूँ का इनहिबिटरला बाइंड करूँ, बिकॉज बोथ आर लुकिंग सेम. तो जो सबस्ट्रेट है और इनहिबिटर है वो दोनों लगभग सेम ही दिख रहे हैं. तो अभी एंजाइम गेट्स कंफ्यूज्ड कि व्हाट टू बाइंड, लाइक सो देयर इज अ कॉम्पिटिशन आपण म्हणूयात बिटवीन द बाइंडिंग ऑफ योर सबस्ट्रेट एंड द इनहिबिटर एट द एक्टिव्ह साइड. बोथ ऑफ देम आर कम्पीटिंग टू बाइंड एट द एक्टिव्ह साइड. दोघांना एक्टिव्ह साइडला बाइंड व्हायचंय. मग याच्यात ही कॉम्पिटिशन होते. म्हणून असा जो इनहिबिटर आहे जो सबस्ट्रेट सारखा दिसतो, रिमेंबर, आणि ऍक्टिव्ह साइटला बाइंड करण्यासाठी सबस्ट्रेट सोबत कॉम्पिटिशन करतो, सच इनहिबिटर इज कॉल्ड एज अ कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर. सो कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर लुक्स लाइक द सबस्ट्रेट. Example they have given of malonate, which looks like succinate. So there is an enzyme called as succinate dehydrogenase, which actually combines with succinate and forms fumarate. पण आता होतं असं की मॅलोनेट हा कोणासारखा दिसतोय? सक्सिनेट. मग आता सक्सिनेट डिहाइड्रोजनेज अब कंफ्यूज हो जाता है क्योंकि मैलोनेट और सक्सिनेट दोनों सेम दिख रहे. तो सक्सिनेट डिहाइड्रोजनेज गेट्स कंफ्यूज्ड and malonate it acts as a competitive inhibitor of succinate dehydrogenase. Remember, malonate looks like succinate and therefore acts as a competitive inhibitor of succinate dehydrogenase. Yes, हे सगळे आपण कुठे वापरतो? बॅक्टेरियल पॅथोजन्स कंट्रोल करण्यासाठी. So when you want to control bacterial pathogens, you will try to target such enzymes which are important to the pathogen and design some inhibitors की जे त्या पॅथोजन्सला खूप महत्वाचे एन्झाइम्स आहेत. तर त्या एन्झाइमच्या अगेन्स्ट आपण एक कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर डिझाईन जर केला तर वी कॅन स्टॉप द ऍक्टिव्हिटी ऑफ द बॅक्टेरियल एन्झाइम्स. सो दे आर युज्ड इन कंट्रोल ऑफ bacterial pathogens. So stay tuned with me, Professor Girish Kukreja, for more in biology. Thank you.